स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 91 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 91. उमाबाई रास्ते. पुणे येथील श्रीमंत उमाबाई साहेब यांची भाची चिमाताईचा विवाह झाल्यावर डोळ्यांना काहीतरी दुखापत होत दोन्ही डोळ्यांनी अगदी दिसेनासे झाले. 6 वर्षापर्यंत दिवस की रात्र समजेनासे होऊन गेले. त्या दिवसात चिमाताईच्या डोळ्यानिमित्त शेकडो औषधे डॉक्टर व वैद्य यांच्याकडून करविली. 1200 रुपये त्यानिमित्त खर्च केले, पण गुण काही आला नाही. वैद्य डॉक्टर यांचे उपाय हरल्यावर आता चिमाताईचे डोळे येत नाहीत अशी सर्वांची खात्री झाली. असो, त्यांच्या स्नेहांनी अखेरीस त्यांना हा शेवटचा उपाय सांगितला की अक्कलकोटला श्री समर्थ आहेत, त्यांच्या कृपेने गुण आल्यास पहावे. नंतर चिमाताईला घेऊन बरोबर एक कारकून, एक हुजऱ्या, एक ब्राह्मण असे घेऊन उमाबाई साहेब अक्कलकोटला गेल्या. महाराज त्यावेळी साखर विहिरीवर होते. त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांनी नमस्कार करून ते सर्व खाली बसले. कारकुनाने महाराजांची प्रार्थना केली की महाराज, या मुलीचे डोळे गेले आहेत, तिच्याकडे कृपावलोकन करून तिला डोळे द्यावेत असे कारकुनाने सांगितले. महाराज म्हणाले, काय पाहिजे? चिमाताई लहान असून धीट स्वभावाची होती, म्हणून तिने स्वतःच उत्तर दिले, काय पाहिजे म्हणजे डोळे पाहिजे. हे ऐकून दयाळू महाराज हसले आणि त्यांनी तिला सांगितले की यात काय आहे, म्या म्या करते ना, तिचे दूध 7 दिवस डोळ्यात घाल व पी, म्हणजे डोळे येतील. नंतर ही मंडळी पुण्यात आल्यावर मांजराचे दूध 7 दिवस डोळ्यात घातले. 7व्या दिवशी चांगले दिसू लागले. तिच्या डोळ्यांची विकृती अगदी नाहीशी झाली. हा चमत्कार पाहून डॉक्टर व वैद्य यांना मोठे कौतुक वाटले, आश्चर्य वाटले. येथे बखर क्रमांक 91 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.